ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपले स्वागत। एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट नंतर संभाजीनगर मधल्या काही शाळांमधील धनगर समाजातील मुलांसाठी असलेल्या योजनेतील भ्रष्टाचार उघड झाला। माझाच्या इम्पॅक्ट नंतर या शाळांवर कारवाई देखील झाली। त्यानंतर बहुजन कल्याण विभागाचं पथक शरणापूर मधल्या शाळेत पोहोचलं। तिथेही एक धक्कादायक वास्तव समोर आलं। शासनाकडून ज्या मुलांसाठी 70,000 रुपयांचं अनुदान मिळतं त्याच मुलांकडून दीड लाख रुपये फीस घेतली जात असल्याचं उघड झालंय। याविषयी सविस्तर जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडून। एका शाळेत आम्ही येऊन पोहोचलो। तिथं धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांची संख्या पटलावर खूप आहे, मात्र प्रत्यक्षात आपण पाहिलं तर ही एवढी संख्या आहे। खरं तर इथल्या मुलांना मोफत शिक्षण देणं गरजेचं आहे, मात्र इथं सगळ्यांकडनं फीस घेतली आहे। सगळ्यांकडनं फीस घेतली आहे? किती घेतली आहे? 1.5 लाख रुपये। मोफत कुणी शिकत नाही, एकही नाही। आपण पाहिलं तर खरं तर स्कीम ही मोफत विद्यार्थ्यांसाठी आहे, मात्र इथं वस्तुस्थिती ही आहे की या विद्यार्थ्यांकडनं 1.5 लाख रुपये फीस घेतली आहे। शासनाकडनं 70,000 रुपये मिळतात तरी देखील फीस यांच्याकडनं घेतली। आपल्यासोबत संस्था चालक आहे। काय स्कीम तर फुकट आहे? नाही, स्कीमवालेच मुलं आहे ऍक्च्युअल मध्ये बघितलं तर। मग ते तर सांगतात 1.5 लाख रुपये घेतले। त्यांना आता काय माहिती सर, लहान मुलं आहेत ऍक्च्युअली। ह्या कॅम्पसमध्ये आपण हा सैनिकी कॅम्पस आहे। मुलं खोटं बोलताय का तुम्ही खोटं बोलताय? याच्यामध्ये आम्हाला प्रश्न आहे, मुलं खोटं बोलताय की तुम्ही खोटं बोलताय? मुलं खोटं बोलू शकत नाही, आम्ही खोटं बोलू शकत नाही। ऍक्च्युअल बघितलं तर ह्या कॅम्पसमध्ये 1000 मुलं राहतात। 1000 मुलामध्ये आम्हाला 100ची स्कीम मिळालेली आहे आणि 100 मध्ये काही डे बोटर्स असतात आणि काही हॉस्टेलर आहे। त्यामुळे या मुलांना जर तुम्हाला, माझा साधा प्रश्न आहे, जर तुम्हाला शासन 70,000 रुपये देतं तर विद्यार्थ्यांकडनं 1.5 लाख रुपये घ्यायचा अधिकार कसा आहे? विद्यार्थ्याला 1.5 लाख रुपये प्रश्नच येत नाही। ऍक्च्युली शासनाला जे दिलेलं आहे, मेस हॉस्टेल आणि त्यांच्या कपड्यासाठी जो व्यवस्था दिलेली आहे त्यामध्ये त्यांचं व्यवस्थित केलं जातं आणि तोच पैसा त्यांच्याकडनं घेतला जातो। 1.5 लाख रुपये घेताय तुम्ही? काही मुलांची 1.5 लाख वाली फीस आहे। काही धनगर समाजाचे ज्यांना मी प्रश्न विचारला ती धनगर समाजाची जी मुलं आहेत त्यांच्याकडनं आम्ही फीस घेतच नाही। तुम्ही सर्व धनगर समाजाचे तुम्ही बाजूला केली आणि त्यानंतर तुम्हाला विचारलंय क्रायटेरिया बघून घ्या। आणि ऍक्च्युली जर बघितलं तुम्हाला तिथं त्यांच्या हॉस्टेलर वगैरे त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला भेटतील, त्याप्रमाणे या ठिकाणी कोणत्या प्रकारची अडचण नाही। शासन तुम्हाला 70,000 रुपये देतं तरी देखील 1.5 लाख शासनाचे जे पैसे येतात। गेल्या वर्षी शासनाकडनं किती घेतले तुम्ही? नाही, आमचं फर्स्ट वेळेस आलेलं आम्हाला ते, आणि शासनाने आम्हाला दिलेले, आम्ही त्याचा योग्य उपयोग करतोय सर। निश्चित आपण पाहतोय की वस्तुस्थिती काय, संस्थाचालक काय म्हणतात, आणि विद्यार्थ्याला खरं तर गोरगरिबांची मुलं आहेत, त्यांना शासन 70,000 रुपये देतं, मात्र इथं प्रत्यक्षात स्थिती काय आहे हे तुमच्या डोळ्यासमोर। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर।